महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे पंढरपूरचा कॉरिडॉर। या कॉरिडॉरला शिखर समितीची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर खरं तर पंढरपुरातील विठ्ठल मंदिर समितीच्या विविध विकास कामांना आता वेग येताना दिसत आहे। आता आपण सध्याच्याला हा विठ्ठल मंदिराचं दर्शन मंडप इथं उभारल्या जाणार या ठिकाणावरती आहे। इथं आषाढी वारी, कार्तिक वारी, महाग चैत्र वर्षामध्ये येणाऱ्या 4 मोठ्या वाऱ्यांमध्ये इथं पत्राशेड भाविकांच्या दर्शनाच्या रांगेसाठी उभा केला जातो। तो तात्पुरत्या स्वरूपातला पत्राशेड असतो। खरं तर 130 कोटी रुपयाचं विकास आराखड्यामध्ये कायमस्वरूपीचा दर्शन मंडप उभारला जाणार आहे। आपण पाहू शकतो की त्या कामाला आता सुवेगाने सुरुवात झालेली आहे। साधारण 10 पत्राशेड इथे असतात। 10 पत्राशेडमध्ये साधारण 7 ते 10 हजार भाविक रांगेमध्ये उभारले जात असतात। खरं त्यांच्या वेगवेगळ्या सुविधा आहेत। त्यांना पाण्याची, चहाची, नाश्त्याची सुविधा आहे। थकल्यानंतर रेस्ट रूम आहे, त्याचबरोबर विश्रांती कक्ष आहे। विश्रांती कक्षाबरोबर आरोग्यासाठी त्यांच्या उपचार केंद्र, आरोग्य उपचार केंद्र आहे। अशा विविध व स्वच्छतागृह आहे। अशा सर्व पंचतारांकित सुविधांचं कायमस्वरूपीचा दर्शन मंडप या ठिकाणी आता उभारला जाणार आहे। साधारण ह्याचं भूमिपूजन पालकमंत्री, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार होतं। तो कार्यक्रम 2 दिवसात आयोजित केला जाईल। आपण पाहू शकतो की विकास कामाला व्यवस्थितपणे वेग आलेला आहे आणि हेच ते आहे की गोपाळपूर हद्दीमध्ये येणारं दर्शन मंडप इथं उभारलं जाणार। खरं या दर्शन मंडपापासून आता विठ्ठल मंदिरापर्यंत जाण्यासाठी स्काय वॉक केला जाणार आहे। स्काय वॉक हा चंद्रभागेच्या तीरावरनं नेला जाणार आहे। खरं तर भाविकाला चंद्रभागेच्या तीरावरती असलेलं वारीचं दर्शनही घडणार आहे आणि विकास आराखड्यामध्ये येणाऱ्या कॉरिडॉरमध्ये याचा समावेश होणार आहे। खरं तर येणारा भाविक हा विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतो, त्याला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून पंचतारांकित दर्शन मंडप उभारले जाणार आहेत। तेव्हा येणारा भाविक हा समाधानी होईल। पंढरपुरातून जगजित डांगे, LS मराठी।